तर मी देवाचा प्रसाद काढून घेतला. हाय, नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये. आणि ना सकाळी मी जॉबला गेलेली, तर आज लवकर घरी आली आणि आज आहे 2 एप्रिल. तर आज आहे हनुमान जयंती. तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज मी ना ऑरेंज कलरचा ड्रेस वेअर केलेला सकाळीच आणि जॉबलासुद्धा हाच घालून गेलेली. तर आज लवकर आली आहे, तर म्हटलं माझं संध्याकाळचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आता थोड्या वेळात ध्रुवलासुद्धा मी गार्डनला घेऊन जाणार आहे. मग तिथून आल्यावर मग मी तुमच्यासोबत माझं जे काही संध्याकाळचं रुटीन असेल ते तुमच्यासोबत मी शेअर तर करणारच आहे. आणि आज परत ना देवासाठी प्रसाद पण करणार आहे. आज हनुमान जयंती पण आहे, गुरुवार पण आहे आणि उपवास पण आहे आज. तर मग गोडाचं काहीतरी शिरा वगैरे करेल, ऑरेंज कलरचा शिरा असं. आणि आता थोड्या वेळातच मी मम्मी आणि ध्रुव जाऊ गार्डनला. तिथूनच मग भाजी वगैरे पण सुद्धा घेऊन येऊ. बघा ध्रुवची कशी मस्ती चालू आहे. त्याला नुसतं बाहेर जायचं, तर संध्याकाळ होते आली आहे आणि त्याला नुसतं बाहेर जायचं, दरवाजा चालू आहे. तर बघा ध्रुव, ओय कुठे चालला तू? हां, हे काय पसारा करून ठेवलाय घरामध्ये? काय पसारा? काय रे? आता मी ते गार्डनमध्ये आलो आहे. घराच्या जवळच गार्डन होतं, तर इथेच आलो आहे. आणि ध्रुवचा बघा कसा मूड फ्रेश झाला आहे. तो घरामध्ये खरंच खूप बोर झालेला. त्याला आता मजा येते खेळायला. आता इथून तिथून पळेल तो. ध्रुव, घे घे घे. तो दादा घेऊन गेला बघ. ध्रुव बघा बॉल साठी ना कसा ओरडतोय. तो छोटा पेविरी घेतला परत तो हा ओरडतोय. जा ध्रुव, घे जा, घे 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 घे. आले वा. दे दे तिला पण दे दे ते दीदीला दे 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 दे. असं नाही करायचं. दे, तुझा आहे तो बॉल. हा, इथं नको जाऊ. इकडे 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 इथे इथे. नाही घेत नाही घेत. गार्डनमध्ये आल्यावर खरंच मूड पण छान फ्रेश झाला. आणि ध्रुव पण कसा खेळतोय. आणि इथे सगळी मुलं छोटी छोटी झोपाळ्या वगैरे खेळतात. आणि इथे मोठी मुलंसुद्धा बॅडमिंटन खेळत आहेत. वयस्कर लोकंसुद्धा गार्डनमध्ये बसलेत. काही लोक वॉकिंग वगैरे करत आहेत, तर काही लोक एक्सरसाइज करत आहेत. आणि इथे ना वयस्कर आजी आहेत, असे सगळे बसले आहेत आणि त्यांचं भजन कीर्तन काहीतरी करणं चालू आहे. आणि इथे लहान लहान मुलंसुद्धा बॅट बॉल वगैरे खेळत आहेत. आणि इथे गप्पा गोष्टीसुद्धा चालू आहेत गार्डनमध्ये. आणि गार्डन पूर्ण भरलेलं आहे, छान वाटतं आहे. काय चाललंय यांचं? ते सामान हां, आता आम्ही चाललो घरी. आणि ध्रुव बघा केस गळणे, मासिक पाळी,
गाड्या बघ, गाड्या गाड्या येते तू. आता 7:45 झालेत आणि ना आता रात्रीचे 7:45 झालेत आणि आम्ही आत्ताच गार्डनमधून जाऊन आलो. ध्रुवला पण जरा फ्रेश वाटलं, त्याचा मूड पण चांगला झाला. तेवढ्या दिवस तो घरीच होता तर त्याला काही गार्डनला वगैरे नेलंच नव्हतं. आज गेला, आज तो खूप खेळलासुद्धा गार्डनमध्ये आणि त्याचं माइंड पण खूप छान फ्रेश झालं. आणि आता मी पाणी आलं आहे तर आता मी पाणी भरते. आता पाणी भरणं चालू आहे. माझं संध्याकाळचं सगळं पाणी वगैरे भरून झालं आत्ताच. आणि आता आहे ना शिऱ्याची तयारी करते. आज हनुमान जयंती आहे तर देवाला प्रसाद दाखवायचाच आहे. तर आता शिरा बनवायला घेते. इथे एका साईडला दूध आत्ता दुकानातून जाऊन घेऊन आली दूध. तर आता दूध तापवायला ठेवलं आहे आणि सगळंच शिरा बनवायचा आहे ना, ते सगळंच सामान घेऊन आली दुकानातून. कारण देवाला प्रसाद दाखवायचा आहे तर मग थोडंसं आपलं आता नैवेद्य मला दाखवायचं आहे. तर मग मी दुकानातून थोडंसं सामान पण घेऊन आले शिरा बनवण्यासाठी. तर आता मी दूध तापायला ठेवलं एका साईडला आणि एका साईडला रवा वगैरे भाजून घेते आणि गोड असा छान असा शिरा बनवते. आणि तुमच्यासोबत पण मी शिऱ्याची रेसिपी आहे ती शेअर करते. आणि जेवणामध्ये पण वाटाणा बटाट्याची भाजी आणि वरण भात असंच असणार आहे. तर चला तुम्हालासुद्धा मी दाखवते. भाजीलासुद्धा बटाटे, कोथिंबीर, शिमला मिरची असं घेऊन आले. तर चला आता, आणि कीर्तीसुद्धा आली आहे तर तिलासुद्धा आता चहा ठेवते. आणि ते दूध तापलं की तिलासुद्धा चहा वगैरे ठेवते आणि शिऱ्याची तयारी करून घेते. ती पण एका साईडला डाळ लावते, तुम्हाला दाखवते. आणि इथं चालेल याची ड्रॉइंग काढणं चालू आहे. यश आमचा ड्रॉइंग खूप छान काढतो तर त्याचं पण इथे ना कॉम्पिटिशन आहे तर त्याची इथे ड्रॉइंग काढणं चालू आहे. आणि इथे सगळा त्याने पसारासुद्धा करून ठेवला आहे. तो किचनमध्येच करतो कारण ध्रुव ना त्याला हॉलमध्ये करून देत नाही, सारखी खेचाखेच करतो, म्हणून तो इथे किचनमध्ये शांतपणे करतो. तर आता आम्ही स्वयंपाकाला आलो आहे तर आता त्याचंसुद्धा झालं आहे. तर तो आता हे सगळं आवरून ठेवेल आणि त्याचं जे सामान आहे ते जागच्या जागेवर ठेवून देईल. मग आम्हाला किचन अजून मोकळं भेटेल. हे ना रवा भाजायला ठेवला आहे. आधी छान असा ना रवा बारीक मंद गॅसवर रवा चांगला भाजून घेणार की. मंद गॅसवर हा असा रवा मी भाजून घेते. ते बघा रवा चांगला ना माझा लाल झाला आहे. त्याच्यामध्ये मी लगेच साखर टाकते. त्याच्यामध्ये ना 1 कप साखर टाकते. मी 1 ते 1.5 कप साखर टाकून घेतली. छान चमच्याने हलवून घेते. रवा माझा जळायला लागला. त्याच्यातच ना मी दूधसुद्धा ॲड, मी 2 वाट्या ना दूध ॲड केलं. आता याच्यामध्येच मी वेलची पूडसुद्धा टाकून घेते आणि थोडेसे काजू टाकून घेते. पण यायला सुरुवात झाली. आता ही वेलची पूड आहे ती थोडीशी याच्यामध्ये टाकून घेते. आणि हे मला टेस्टसाठी मी याच्यामध्ये ॲड करते. वेलचीची वरची साल, हे काजूचे तुकडे केलेले ॲड करते. जरा चमच्याने चांगलं हलवून घेते. आणि याच्यात आपल्याला आता फूड कलर ॲड करायचा आहे. मस्त सुगंध सुटला आहे. बघा मी ऑरेंज कलर केला. आता हा याच्यामध्ये रव्यामध्ये मिक्स करून घेते. छान चमच्याने हलवून घेते. हे बघा आपला हा ऑरेंज कलरचा शिरा रेडी आहे. आणि हा शिरा छान असा झालेला सुद्धा आहे. आता मी याचा लगेच ना देवाला नैवेद्य दाखवून घेते.
तर मी देवाचा प्रसाद काढून घेतला. बघा. आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलं. चालू आहे. तर आज भाजीला आहे वाटाणा बटाट्याची भाजी. तर इथे लसूण अद्रक ची फोडणी दिली आणि प्लस त्यामध्ये कढीपत्ता आणि आता कांदा चांगला फ्राय करून घेते तेलामध्येच. काजू पण टाकले. आणि काजूसुद्धा ॲड केले त्याच्यामध्ये. आता चांगला आपला कांदा लाल होईपर्यंत, लालसर गुलाबी होईपर्यंत चांगला आपण याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून घेऊ. त्यानंतर टोमॅटो वगैरे ॲड करूया. आणि इथे एका साईडला डाळीला फोडणी देणंसुद्धा चालू आहे. इथे आपली डाळ शिजवून झालेली आहे. तर मी डाळीला एका साईडला फोडणी देते आणि कीर्ती इथं करते भाजी. आणि मी ते एका साईडला पटकन डाळीला फोडणी करून घेते. याच्यामध्ये आपले टोमॅटो ॲड केले आणि नंतर आपले घरातले जे मसाले असतात ते सुद्धा ॲड केलेत. याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद ॲड केल्याने आता चांगलं तेल सुटेपर्यंत आपण हा ना एकजीव होईपर्यंत मसाला चांगला एकदम फ्राय करून घेऊया. आणि नंतर हे बटाटा वाटाणे टाकूया. आणि हे फ्रोझनचे वाटाणे आहेत ते हे लगेच आपले शिजतीलच. त्याच्यामध्ये आपण याच्यावरती झाकण ठेवूया. लगेच एकजीव होईल. आणि ते डाळीला फोडणी देऊन सुद्धा झाले आणि कीर्तीनेच फोडणी दिली डाळीला सुद्धा. त्याच्यावर झाकण ठेवूया. त्याच्यावर आता आपण 2 मिनटं झाकण ठेवू म्हणजे मसाला लगेच फ्राय होईल असं त्यासाठी. आणि ते एक उकळ आली की आपण गॅससुद्धा बंद करू. मग ते सगळं रेडी झालं. मला आज मी जेवणामध्ये काय काय केलं ते दाखवलं. ऑरेंज शिरा केलेला तो दाखवला. त्याचा प्रसाद पण देवाला दाखवला आणि तुमच्यासोबत पण ती रेसिपी मी शेअर केली. तर ती तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा. आणि ना आता मी वर्किंग आहे म्हणजे जॉबला जाते. तर त्यामुळे ना मला खरंच एवढं जास्त टाईम नाही भेटत आणि खूप दमायला होतं. त्या जॉबवरून आल्यानंतर परत आज मला लवकर आलेली, परत आली मग जरा वेळ बसली. मग तुला गार्डनला नेलं. तिथून आल्यानंतर परत घरातलं थोडं जेवण करायचं होतं. परत थोडीफार कामं होती. मम्मीला हेल्प केली कारण तुला जास्त मम्मीला काही करून देत नाही. तो रडतो वगैरे त्रास देतो. त्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तर थोडंफार राहून जातं. तर मी लवकर आलेली केलं. आणि मग वर्किंग असल्यामुळे खूप दमायलासुद्धा होतं. आणि आता खरंच खूप झोप आले. आणि मग अशी उपवास पण सोडला मी. आणि शिरा पण खूप छान झालेला, मस्त झाला होता. आणि भाजी पण खूप छान झाली. तर असं साधंसं जेवण होतं. आणि आता खरंच खूप झोप आले. परत उद्या लवकर जॉबला जायचं आहे. उद्या परत रुटीन आहे. आणि आज तुमच्यासोबत मी थोडंसं माझं इव्हिनिंगचं जे काही रुटीन होतं जॉबवरून आल्यानंतर ते तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर तुम्हाला माझं कसं वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय आणि सर्वांना गुड नाईट.